बाहेर असा जोरदार पाऊस लागलाय। आतमध्ये मी कुरकुरीत गरमागरम असे कांदे भजी तयार करते। चहाबरोबर खाण्यासाठी या पावसाळ्यामध्ये किती मजा येईल ना। नमस्कार मंडळी, मीनाक्षी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। मंडळी, आज मी तुम्हाला आमच्या गॅलरीतून बाहेरचे वातावरण दाखवत आहे। बाहेर जोरदार पाऊस आहे। मंडळी, बाहेर पाऊस फार पडत आहे। आपण सर्वांनी बघितलं ना। या पावसामध्ये आपल्याला काय आठवण होते? कांदे भज्याची। मला देखील तीच आठवण पडली आणि खूप दिवस झाले, मला वाटते दिवसच काय, खूपच वेळ झाला मी कांदे भजे खाल्ले नाही। आता माझा भजे खायचा मूड झालेला आहे। चला आता मी पटकन कांदे भज्याची तयारी करते। सगळ्यात पहिलं गॅसवर लावून गॅसवर मी कढई ठेवते, कारण जेव्हा कढई तापेल तेव्हा त्याच्यामध्ये तेल लवकर गरम होईल ना, म्हणून मग मला ते बरं पडेल। आता दुसऱ्या साईडला मी कांदे भाज्याची तयारी करते। त्याच्यासाठी मी 2 असे मस्त छान असे कांदे घेतलेले आहेत, ते सोलून वगैरे घेतलेले आहेत। आणि हे सामान आहे ना, हे सामान सगळं त्याच्यात जाणार आहे। मीठ आहे, बेसन आहे, ओवा आहे, हळद आहे, मसाला आहे। आता कांदे कापून घेते। कांदे कापून घेत आहे तोच आपले जे कढई आपण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकते म्हणजे हे तेल आपल्याला भरपूर प्रमाणात असं उकळून घ्यायचं आहे ना। त्याच्यामुळे हे जेव्हा तेल उकळेल ना तेव्हा आपल्याला त्याच्यात कांदे भजे टाकायचे आहेत। कांदा कापून घेतल्यानंतर कांदा असा हाताने सुट्टा करायला लागतो, कारण जर तो तसंच ठेवला तर संपूर्ण बेसन त्यालाच लागते, मग आपल्याला कांदे भज्याला काहीच टेस्ट लागत नाही। त्याच्यामुळे हा कांदा सुट्टा करायचा पहिला। त्यामुळे आपले जे कांदे भजे आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याचा छान असा टेस्ट लागतो। आता त्याच्यामध्ये कांदे भज्यामध्ये आपल्याला कांदे भजे तयार करण्यासाठी जे साहित्य पाहिजे, म्हणजे ऑलरेडी मीठ टाकून झालं आहे, त्याच्यानंतर ओवा आणि हळद, लाल तिखट, हे सगळं मी त्याच्यात आता घालते। ते सगळं हाताने कुस्करून घेते आणि मग त्याच्यामध्ये बेसन टाकते। शेवटला बेसन टाकते। आता बेसनमध्ये मी थोडंसं सोडा टाकलेला आहे। सोडा टाकला की भजे आपले पटकन निघतील आणि कुरकुरीत देखील होतील। तेल गरम झालेले आहे। आता एक एक करून त्याच्यामध्ये मी भजे सोडते। भजे तेलात सोडल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आणि मग ते एका साईडून दुसऱ्या साईडला असे फिरवायला लागतात, तेव्हा त्याला गोल्डन कलर येतो। पावसाने सर्व शेते भरून गेलेले आहेत। इतका जोरदार पाऊस पडत आहे। मंडळी, आपले कांदे भजे रेडी झालेले आहेत। जसे दुकानातून आणतो ना सेम तसेच दिसत आहेत ना। किती सुंदर दिसत आहेत बघा। खायला देखील तितकेच टेस्टी असतील। मंडळी, कांदे भजे रेडी आहेत, चहा देखील रेडी झालेला आहे आणि हा पाऊस देखील जोराचा पडत आहे, त्यामुळे कांदे भज्याला चव मला वाटते आणखी जास्त लागणार आहे। कांदे भजे आणि चहा, वा क्या बात आहे, खूप मजा आली। मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।